नमस्कार, मी सरिता दीक्षित। आज आपण साबुदाणा बटाटाचे सांडगे बघणार आहोत। मागे मी भगर आणि बटाट्याचे सांडगे दाखवले होते। आज पण तसंच मी बनवणार आहे, तुम्हाला दाखवते। रात्री साबुदाणा भिजवला मी गरम पाणी टाकून, ते बटाटे शिजून घेतले। सोपी पद्धत आहे, खायला सुंदर लागतात। मुलांना पण मध्ये दिलं तळून तरी चांगलं। रात्री 3 ग्लास साबुदाणा घेतला। हे साबुदाणे जवळजवळ अर्धा किलोच्या वर आहे। रात्री गरम पाणी करून याला भिजत ठेवलं। एकदम शिजून गेला साबुदाणा, तो बारीक झाला बघा, किती पेस्ट मस्त येते हे बघा। आता आपण हे बारीक करू मिक्सरमध्ये आणि हे बटाटे शिजून घेतले। जवळजवळ 2-2.5 किलो बटाटे आहे। बटाटे जास्त टाकले तरी चालेल, खूप छान चव येते त्याला। आणि थोडंसं तेलामध्ये पण तळून होतात ते। कुकरला एक शिट्टी घ्यायची, कुकरमध्ये पटकन बटाटे होतात। हे वाळवणीचे पदार्थ वर्षभर टिकतात आपल्याला। मध्ये असं भूक लागली थोडंसं तळून खाल्लं तरी चालतं। हे बटाटे सोललेत, आपण याची आता बारीक पेस्ट करायची। तर बारीक पहिले हे करून घेऊ, बारीक करून घेऊ। आता साबुदाणा मिक्सरमध्ये टाकायचा, दोन्ही मिक्स करायचं, म्हणजे पटकन बारीक दोघांची पेस्ट बारीक होणार। आणि बटाटा टाकायचा आणि गरम पाणी केले, थंड पाणी टाकायचं नाही, थोडं गरम पाणी टाकायचं। आता याची बारीक पेस्ट करायची। किती मध्ये मध्ये राहू द्यायचे त्याच्यात, साबुदाणा चालेल पण किती बारीक पेस्ट करायची। बटाटा आणि साबुदाणा मिक्स करायचं, मिक्स करून वाटायचं। टोपात बसत नाही तर मोठ्या टोपामध्ये मी टाकून घेते। करायला पटापट होतं, ते वेळ लागत नाही। कारण आता शिजवायचं नाही, काही नाही, डायरेक्ट गरम पाण्याने आपण त्याच्यामध्ये रात्री गरम पाणी टाकले, चांगला साबुदाणा शिजलेला आहे। आता पण गरम पाणी टाकलं, बटाटे शिजवून घेतले। आता काही गरज नाही त्याला शिजवायची। भरपूर मस्त झाले हे बघा, मस्त झाले एकदम। आता याच्यामध्ये आपण लाल मिरची टाकू आणि मीठ टाकू। मीठ पण कमी टाकायचं, जास्त मीठ टाकायचं नाही, सुकून ते मग परत खारट लागतं। मिरची टाकूया जरासं। लाल मसाला का तर तळताना ठसका येतो। ही लाल मिरची वाटून टाकली ना आणि मध्ये मध्ये मग तळल्या ती मिरची छान लागते। जास्त टाकायची नाही। कोणी जिरं टाकतं, कोथिंबीर टाकतं, मी टाकत नाही ते। आता आपण हे बारीक करूया। या मिरच्या पण तिखट नाही आहे, चवीनुसार मीठ टाकू। मीठ कमी टाकायचं, लागत टाकायचं। हे चांगलं हलवायचं, हाताने हलवायचं, कारण ते एकजीव होतो मग। एक तर छान वडे येतील याचे, कुरकुरी म्हणतात साबुदाण्याचे, छान टेस्टी पण लागते। आता आपण टेरेसवर जाऊ आणि हे प्लास्टिकच्या पिशवीनं पटापट टाकून घेऊ। प्लास्टिक पिशवीत आहे म्हणून पातळ करायचं नाही जास्त, ते पटापट पडतात। मग आपण टेरेसवर आलो आता आणि हे बघा किती मस्त थंड झाले। आता याच्या पटापट होणार। आपण प्लास्टिकच्या पिशवीत टाकायचं, हाताने केलं तर वेळ लागणार आहे, पण प्लास्टिक पिशवीमध्ये
वेळ लागणार नाही आहे. अशा प्रकारे बटाटा साबुदाणाचे सांडगे कुरकुरे झालेले आहेत. बच्चे लोकांनी सगळे वाकडे तिकडे गेलेले आहेत. काही कोणी मोठे कोणी जाड केले, त्यांना हौस होती केलेत, पण खायला छान लागेल. बघ छान फुलतात, मस्त पांढरे शुभ्र दिसतात. असं तेल तापून घ्यायचं, नंतर मंद आचेवर तळायचं. हे बटाटा साबुदाणा सांडगे आतून पोकळ, छान झाले. कसं वाटलं बटाटा साबुदाणा सांडगे नाही तर कुरकुरे, कमेंट करून नक्की सांगा.